ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होताच उत्तर आणि मध्य भारतामध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय। अंशतःच विदर्भामध्ये आजपासून नव तापमानाला सुरुवात होणार आहे। तर या 9 दिवसांमध्ये उष्णतेची लाट, प्रखर सूर्यकिरण आणि तापमानामध्ये मोठी वाढ अनुभवायला मिळते। गेल्या 15 दिवसांपासून विदर्भामध्ये चांगलीच उष्णता पाहायला मिळते। त्यामुळे 2 जून पर्यंत असणाऱ्या या नव तपात विदर्भाचा पारा आणखी वाढणार का याची नागरिकांना भीती आहे। दरम्यान गोंदिया जिल्ह्याला हवामान विभागानं आज उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेमध्ये गरज नसताना घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। विदर्भातील उष्णतेचा कहर अजूनही कायम आहे। अशामध्येच अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतितीव्र उष्णतेचा इशारा दिलाय। तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उद्यापर्यंत गंभीर उष्णतेचा धोका कायम राहणार आहे। काल ब्रह्मपुरीमध्ये पुन्हा एकदा 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये तापमान हे 45 अंशांच्या पार गेलंय। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। दरम्यान हवामान विभागानं पुढील 5 दिवस उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलंय। देशभर उष्णतेचा कहर वाढत असून राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानानं 45 अंशांचा टप्पा पार केलाय। या पार्श्वभूमीवरती विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये सातत्यानं 46 अंशांच्या पुढे वाढ होतीये आणि या वाढत्या उष्णतेमागे समुद्राच्या तापमानात होत असलेली वाढ हे मुख्य कारण असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष ताले यांनी म्हटलंय। तसंच वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यामध्ये गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। आपल्यासोबत आहेत पर्यावरण तज्ञ डॉक्टर सुभाष ताले सर। सर, काय होतंय, विदर्भ का तापतोय? आता विदर्भ का तापतोय याची काही स्थानिक कारणं तर निश्चित आहेतच, परंतु एक जर आपण सगळा असा जागतिक हवामानाचा विचार केला तर जागतिक हवामानामध्येच एक प्रकारचा बदल आहे। त्याचं कारण असं आहे की हे जे आता यावर्षी बोललं जातं की बा खूप सगळीकडे उष्णता राहणार आहे वगैरे, दरवर्षी आपला जो काही मान्सून असतो किंवा हे वातावरण असतं, हे वातावरण असतं तर याच्याकडे पाहत असताना जे हे सागरी याच्यावर डिपेंड असतं, विशेषतः प्रशांत महासागराचा मध्य आणि ईस्टर्न जो भाग आहे, तर साधारणतः पेरू आणि इक्वेडॉर हे जे 2 देश आहेत इथे ह्या घडामोडी घडत असतात। साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा ख्रिसमसचा सण चालू असतो त्या पिरियडमध्ये हे जाणवत असतं की बा तापमान कसं, सागरी तापमान कसं आहे। पण आता असं बोललं जात आहे किंवा असं लक्षात येत आहे की गेल्या 100 वर्षामध्ये हे वर्ष सागरी तापमानाचं सगळ्यात जास्त तापमान असलेलं वर्ष आहे आणि त्याचे परिणाम आहे। धोका जो आहे पुढच्या काळात अधिक वाढणार आहे का? मग तापमान अधिक वाढणार आहे का? हे बदल तर याचे पर्यावरणीय बदल हे अजून तीव्रतेने वाढणार आहेत। एखाद्यामध्ये 2-3 हे सायकल आहे, 1-2-3 वर्ष एकदम चांगले येतील, पुन्हा वाढणार आहे। याच्यासाठी जे काही सपोर्टिंग जे उपाययोजना आहे याच्यासाठी मात्र आपण सगळ्यांनी सतर्क असलं पाहिजे, मिशन म्हणून घेतलं पाहिजे। उमेश राणा, एबीपी माझा अकोला। आपल्यासोबत आहेत पर्यावरण। मान्सूनच्या आगमनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अरबी समुद्र त्याचबरोबर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग हा मान्सूनने व्यापलाय। पुढच्या आठवड्यामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढचे 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मुंबईत यावर्षी 100 ठिकाणी पाणी तुंबेल अशी कबुली महापालिकेनं दिली आहे। पावसाळापूर्व कामं वेगानं केली जात असल्याचं सांगितलं जात असलं तरी यावर्षी साधारण 100 ठिकाणं पाणी तुंबण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये एकूण 497 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका होता। यातल्या 403 ठिकाणी पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। यावर्षी पाणी तुंबणाऱ्या 130 नव्या ठिकाणांची देखील भर पडलेली आहे। तर पाणी तुंबू नये यासाठी 6 उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन्स आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन 1 मे पासूनच कार्यान्वित करण्यात आले। तर गतवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेता 15 मे पासून सर्व पंप सज्ज ठेवण्यात आले। नाशिकच्या मालेगावमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सोलापूरच्या सांगोला तालुक्यामधील पश्चिम भागात चोपडी, नाझरे, हातीद, उदनवाडी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय।
अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी फळबागांचं नुकसान झालंय. तर उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलेलं आहे. आत्ताची ही एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपयांनी वाढ झालेली आहे, तर डिझेल हे देखील प्रति लिटर 2.71 रुपयांनी महागलेलं आहे. सलग चौथ्यांदा ही वाढ झाल्याचं दिसतंय. पेट्रोलमध्ये 2 रुपये 61 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 2 रुपये 71 पैशांनी महागलेलं आहे. तर संपूर्ण देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या पुन्हा एकदा वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे. गेल्या महिनाभरामधली ही सलग चौथी अशी वाढ म्हणावी लागेल. आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीचा हा सगळा परिणाम संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला होताना दिसतोय. भारतावरती देखील मोठ्या प्रमाणात याचा परिणाम आता होऊ लागलेला आहे. इंधनाची टंचाई जाणवतीये आणि एकीकडे इंधनाच्या दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जी इंधनाची आयात निर्यात केली जाते यावरती बंधनं आलेली आहेत आणि याचाच परिणाम आता या किमतींवरती होताना आपल्याला दिसून येतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत. आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्यासोबत आहेत. संजय, पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. नक्कीच आकांक्षा, गेल्या 10 दिवसात ही चौथ्यांदा दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलची अशीच खरं तर अभूतपूर्व अशी टंचाई काही जिल्ह्यांमध्ये आहे. मात्र त्यातही आता ही दरवाढ झालेली आहे. पेट्रोल आज सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात 2 रुपये 72 पैशांनी वाढलेलं आहे, तर डिझेलच्या भावात 2 रुपये 81 पैशाची वाढ झालेली आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोलचे भाव 1 रुपये 112 रुपये 49 पैसे प्रति लिटर आहे, तर डिझेलचे भाव 99 रुपये 16 पैसे आहेत. जवळपास साधारणतः गेल्या 10 दिवसात ही चौथ्यांदा दरवाढ करण्यात आलेली आहे. मात्र दरवाढ करूनही शेतकरी आणि वाहनधारकांना पेट्रोल किंवा डिझेलची जी टंचाई आहे ती भासत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही परिस्थिती ही सुधारलेली नाही. जवळपास प्रशासन जरी दावा करत असतं तरी अनेक पेट्रोल पंपांवर म्हणजे बहुतांश पेट्रोल पंपावर अद्यापही डिझेल उपलब्ध नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे. वरतून महागाई वाढत आहे. त्यामुळे आता काहीच ग्राहक आणि नागरिक हे आपल्याला हवालदिल झाल्याचं दिसत आहे. आकांक्षा, अगदी संजय, तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे खरं तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, कारण इंधनाचा पुरवठा हा वेळेवरती होत नाहीये आणि दुसरीकडे आता या इंधनाच्या किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे हे संकट अधिकच गडद झालेलं आहे असं म्हणायचं का? नक्कीच आकांक्षा, दिवसेंदिवस हे संकट अधिक गडद होत आहे. खरं तर यावर्षी पुन्हा एक अजून संकट यायचं म्हणजे खरं तर भाकीत झालेलं आहे. अल निनो सारखं संकट आहे आणि त्यामुळे पावसाळा सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत काहीशी वाढ झालेली आहे. खरं तर सध्या शेतकऱ्यांचे मशागतीचे दिवस आहेत. त्यात इंधन टंचाईचा मार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे आणि वरतून दरवाढ सुद्धा आहे आणि त्यामुळे काहीशे संकटावर संकट हे शेतकऱ्यांवर आणि सामान्य नागरिकांवर येताना आपल्याला दिसत आहे. आकांक्षा, अगदी धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. गेल्या 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान झालंय. श्रीगोंदा तालुक्यामधील कोळगाव इथं वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंब ही उन्मळून पडलेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडं जमीनदोस्त झालेली असून उत्पादनावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आलेली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. कालच्या पावसाने माझं इतकं नुकसान झालंय, पूर्ण डाळिंब एवढे दिवस त्याला जपले आणि पोरांसारखं जपले त्याला. कालच्या वादळी पावसामुळे माझी गार पेटली, याच्यामुळे फार नुकसान झाले, काही शिल्लक राहिलं नाही. अवकाळी पाऊस तसे वादळी वाऱ्यामुळे कोळगाव गावामध्ये आणि परिसरामध्ये डाळिंब तसेच संत्रा आंबा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव, राहाता, शिर्डी या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाढत्या तापमानानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. एकीकडे कोकण आणि मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी संपूर्ण राज्यभर मान्सूनपूर्व सरी या 29 मे पासून पडतील असं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी म्हटलंय. मान्सूनचं देखील राज्यात वेळेत आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्याची घाई करू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय. गेल्या वर्षी कंडिशन फार वेगळी होती. 15 मे ते 30 मे ह्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाला होता आणि यावर्षी तशा प्रकारची कंडिशन नाही आहे. परंतु शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की आपलं साधारण 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण बिलकुल पेरणी करू नये. आणि प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये जरी पाऊस झाला तरी आपल्याला मान्सूनचं आगमन आपण सध्या पाहतोय की अंदमानमध्ये मान्सून आलेला आहे साधारण 4 दिवस अगोदर. तसाच तो प्रोग्रेस करत केरळमध्ये सुद्धा एक 4 दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. बीडमध्ये झालेल्या अवकाळी वादळी पावसाच्या तडाख्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी बांधावरती जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. सर्व नुकसानग्रस्त भागांचे संयुक्त सर्वेक्षण करून अचूक पंचनामे करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 15 मे पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढलेलं होतं. त्यानंतर या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेती पिकं आणि शेतातील साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मालेगाव शहरासह परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडलेली आहे. पवारवाडी शिवारामध्ये पावसापासून बचावासाठी शेडच्या आडोशाला उभे असलेल्या दोघांवरती विजेचा कमकुवत खांब आणि पत्रे कोसळले. यामध्ये फैज मोहम्मद अनीस अहमदचा मृत्यू झालाय तर एक युवक जखमी झालेला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. विजेचे खांब कमकुवत असल्याबाबत वारंवार तक्रार देऊन देखील दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर घटनेनंतर वीज वितरण कंपनीविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. मान्सून पूर्व पावसाचा मुंबई गोवा महामार्गावरील नियोजन शून्य कामाला दणका. अर्धा तास पडलेल्या पावसात सावर्डेजवळचा वहाळ फाट्यावरचा भुयारी मार्ग पाण्याखाली गेलाय. पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्ग विभागाकडून कोणतंही नियोजन न केल्याचा मुंबई गोवा महामार्गाला फटका बसलाय. तर प्रशासनाच्या नियोजनावरती, शून्य कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पश्चिम मुंबई दौऱ्यावरती असणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता कार्गो विमानतळावरून दौऱ्याची सुरुवात होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण हवाई कामगार सेनेच्या कार्यालयाला ते भेट देणार आहेत. त्यानंतर अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी आणि वर्सोवा परिसरामधील नव्या मनसे शाखांचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते पार पडणार आहे. बीडच्या वडवणी तालुक्यामधील देवळा बुद्रुक गावातील शेतकरी गणेश तोडेकर यांना कांदा विक्रीमधून नफा तर दूरच, उलट स्वतःच्या खिशामधून पैसे घालण्याची वेळ आली आहे. बीडमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे गणेश तोडकर यांनी 12 क्विंटल 87 किलो कांदा सोलापूर बाजारामध्ये नेला. मात्र कांद्याला फक्त 1468 रुपये मिळालेत. तर हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च 1769 रुपये झालेला आहे. त्यामुळे तोडकर यांना कांदा विक्रीमधून नफा येण्याऐवजी 301 रुपये स्वतःच्या खिशामधून भरावे लागले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून हमीभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कांद्याची एक बॅग घ्यायची म्हणले तरी 50 रुपये लागतात आणि इथून कांदा आम्हाला सोलापूरला न्यायला लागतो. आमचा जवळपास 250 ते 300 किलोमीटर प्रवास आहे इथून. तिथं नेऊन जर आम्हाला हे येण्याचे तिकटाला सुद्धा पैसे जर येत नसतील, हे शेतकऱ्यांनी करायचं काय? आपण कांदा काय रेटने घेतलेला विकायला चालू केलाय. आपलं स्वतः जर कांदा घेऊन गेला, आपल्याला वेळ येत असेल कांद्याचे पैसे, कांदा देऊन आपल्याला पैसे व्यापाराला वापस द्यायची, ह्यापेक्षा आणि काय दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं. राज्यातील शेतकरी सगळ्या बाजूनं अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे एल निनोचं संकट घोंगावत आहे तर दुसरीकडे ऐन खरीपाच्या मोसमात इंधन टंचाईमुळे शेतकरी हैराण आहे. या दरम्यान कांदा उत्पादनावरती मोठं संकट ओढवलंय. कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्यानं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केलाय. देवाभाऊ ऊर बडवून सांगत आहेत, राज्य सरकार कांदा 12 रुपये 35 पैसे किलोंनी खरेदी करत आहे. पण सत्य परिस्थिती बघता सोलापुरातील शशीराव तोदेकर या शेतकऱ्यांना जवळपास 1 टन कांदा फक्त 1468 रुपयाला विकलाय.
कांदा उत्पादनाची कामं पाहता शेतकऱ्यांना हमालीसह वाहन भाड्याला 1,769 रुपये मोजावे लागलेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 103 रुपये अधिक दिलेले आहेत. प्रति किलो कांद्याला 1 रुपये 14 पैसे इतका भाव मिळालाय. तर देवाभाऊ, कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करताय की व्यापाऱ्यांचा, हे जनतेला सांगा, असं राजू शेट्टींनी आपल्या एक्स पोस्टमधून म्हटलंय. नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सीबीआयनं आरोपी शुभम खैरनारला कोर्टामध्ये स्पेशल जज रुची अग्रवाल असरानी यांच्यासमोर हजर केलं. तर कोठडी संपल्यानंतर सीबीआयनं न्यायालयामधील कोठडीत पाठवण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. राजकारण करून काही लोकांनी अर्ज भरू दिला नाही असा आरोप अभिनेते विजय पाटकरांनी केला. तसंच एका मंत्र्याचा ओएसडी मागच्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात आहे आणि तो लोकांवरती दबाव आणतोय, असंही पाटकर म्हणाले. त्यांच्या आरोपांना आता विरोधी उमेदवार मेघराज भोसलेंनी प्रत्युत्तर दिलंय. गेली 5 वर्ष अध्यक्ष असताना जेवढी कामं झाली नाहीत तेवढी कामं गेल्या 55 वर्षात चित्रपट महामंडळात झाली नाही. विजय पाटकर हे महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी फक्त पिक्चर मिळवले, त्या पलीकडे जाऊन काहीही काम केलं नाही, असं भोसले यांनी म्हटलंय. आरोप आहे मेघराज भोसलेवर. त्याने केलं काय मला सांगा. 5 वर्ष महामंडळ बंद होतं. 5 वर्ष महामंडळ बंद होतं. गेलं 1 वर्ष प्रशासक नेमले आहेत. 7 महिन्यानंतर पगार मिळतोय कामगारांना. महामंडळाच्या कामगारांना 7 महिन्याने पगार मिळतोय. त्यांना काही पडले नाही. इथून काही वाटत नाहीये. त्या पगार बंद आहे. ही परिस्थिती कोणी आणली? आम्ही आणली. पळपुटा अध्यक्ष म्हणून एकमेव विजय पाटकर प्रसिद्ध जे जीबी सोडून पळाले. अनेक वेळा अशा माध्यमातून लोकांवर खोटे आरोप करणं, कुठलंही स्वतःच्या कार्तिक काम नसताना पळपुट्यापणे जाणं आणि पळपुटा अध्यक्ष म्हणून हे मला तरी शक्य झालं नाही. निश्चितच आज मला असं वाटतं की कुठल्या तरी मंत्र्यांचं नाव घेणे, त्यांच्या ओळखींचं नाव घेणं, 4 दिवस फॉर्म भरायची वेळ असताना जिथं वर्षाताई किंवा इथं सर्वांनी फॉर्म भरले, त्यांना प्रॉब्लेम आला नाही, तर तिथं काहीतरी सांगणे की माझ्या दबाव आला, माझे फॉर्म न भरले गेले नाहीत. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर विजय पाटकरांना हा पराभव निश्चित दिसलेला होता. हिंगोलीच्या वसमत शहर परिसरात तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण केली. तसंच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमच्याबद्दल माहिती का देतोस, भांडणं का लावतोस, असा जाब विचारत आरोपींनी कोंडीबाग क्षीरसागर या तरुणाला कारमध्ये बसवून शेतात नेऊन लाकडानं मारहाण केली आहे. दहशत निर्माण करण्यासाठी मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल केलाय. व्हिडिओमध्ये साई गिरी आणि अन्य 1 जण मारहाण करताना दिसतोय. तर या प्रकरणी भरत क्षीरसागर, विजेंद्र क्षीरसागर आणि साई गिरीसह 4 जणांविरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर घटनेमुळे जिल्ह्याभरामध्ये खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरामध्ये दगडानं ठेचून एका 24 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नवनाथ बेंद्रे असं मयत तरुणाचं नाव असून जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींनी कळमनुरी शहरामधील साईनगर भागामध्ये मयत नवनाथ बेंद्रे याला गाठत डोक्यामध्ये दगडानं वार करत ठार केलं. या प्रकरणी 6 आरोपींच्या विरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडच्या कर्जत शहरामधील महावीर पेठ परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. एका 6 वर्षांच्या चिमुकल्यासह 7 ते 8 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतलाय. ही संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली आहे. तर दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याला नगरपालिकेनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. करमाळ्यात एसटी बसची डिझेल टाकी अचानक रस्त्यावरती तुटून पडल्याची घटना घडली आहे. एसटी बस रस्त्यावरती धावत असताना बसची डिझेल टाकी निकामी होऊन पडली. करमाळा ते वाशिंबे मार्गावरती धावणारी बस सोबत करमाळा शहरामध्ये हा प्रकार घडलेला आहे. बसची टाकी खाली पडल्याचं लक्षात आल्यावरती तात्काळ बस चालकानं बस थांबवली. बस चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. राज्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीला 30.88% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये हा साठा अधिक असला तरी कडक उन्हानं हा साठा आटतोय. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यंदा एल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं जलसंधारण आणि पाणी वापर नियोजनावरती भर दिलाय. विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागामधील धरणांमध्ये 42% पाणीसाठा असून नागपूर विभागामध्ये 39% साठा उपलब्ध आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात 34%, कोकण विभागामध्ये 35% आणि नाशिक विभागात 31% पाणीसाठा आहे. पुणे विभागामधील स्थिती ही तुलनेनं गंभीर असून तिथल्या धरणांमध्ये केवळ 22% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणी संकट अधिक गडद होत आहे. जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम त्याचबरोबर लघु प्रकल्पांमध्ये जलसाठा झपाट्यानं कमी होतोय. सध्या एकूण जलसाठा केवळ 26%वरती आलाय. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामधील परिस्थिती ही देखील चिंताजनक आहे. धरणांमध्ये फक्त 22% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यावर्षी जिल्ह्यामध्ये कधी नव्हे इतकी तापमान वाढ झालेली असून अनेक भागामध्ये पारा 44 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे. वाढत्या उकाड्यामुळे पाण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढतीये. जिल्ह्यामध्ये सध्या 3 मोठे, 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प आहेत. मात्र सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा घटत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. नाशिकच्या मखलाबाद इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवासेना चषकचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी क्रिकेट खेळताना आदित्य ठाकरेंनी षटकार लावला. मे महिन्यातील वीकेंड आणि अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची तुफानी गर्दी झालेली पाहायला मिळतेय. सध्या विठ्ठलाची दर्शन रांग 4 किलोमीटरपर्यंत लांब गोपाळपूर रोडपर्यंत जाऊन पोहोचली आहे. गोपाळपूर रोडचे सर्व पत्राशेड हे विठ्ठल भक्तांनी फुलून गेलेले असून दर्शनासाठी किमान 8 ते 10 तासांचा कालावधी लागतोय. आणि अशामध्येच उन्हाचा पारा वाढत असताना भाविकांसाठी कूलर देखील दर्शन रांगेमध्ये लावण्यात आलेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या विठ्ठल भक्त वारकऱ्यांना दर्शन रांगेमध्ये थंड पाणी आणि कूलरच्या थंडाव्यामुळे विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग सुखकर होतोय. पंढरपुरात सध्या अक्षर संमेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये सुरेश मंद्रे यांनी 29,000 तिळांमधून विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. मायक्रो साईज अक्षर लिहिणारे सुरेश मंद्रे यांच्या नावावरती आजवर अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. सर्वात लहान अक्षरातून भगवद्गीता, गुरुचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात लहान मायक्रो बुक देखील त्यांच्याच नावावरती आहे. 6 mm इतक्या लहान आकारामध्ये अक्षरं कशी लिहिली जातात याचं प्रात्यक्षिक देखील त्यांनी अक्षर संमेलनामध्ये करून दाखवलंय.